आम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे का हा शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक आंदोलन करताना असं तुळमुळीत आणि मुळमुळीत याच्यापुढे आंदोलन होणार नाही। याच्या आधी फूट झाली पक्षामध्ये तर ते लोक सांगत होते की ह्या गटात गेले त्या गटासोबत सरकार स्थापन केलं आणि म्हणून आम्ही फुटलो, परंतु त्याच्यानंतरची जी निवडणूक झाली ती निवडणुकीसाठी चिन्ह हे मशाल दिलं गेलं होतं। उद्धव साहेबांप्रती ज्या ज्या लोकांच्या मनात प्रेम होतं त्या लोकांनी ते प्रेम आपल्या मतांमध्ये त्या खासदारांना दिलं होतं। त्यामुळे वैयक्तिकरित्या अशा खासदारांना फुटण्याचा तर अधिकार पण नाही, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर घरातून बाहेर फिरण्याचा पण अधिकार नाही। परंतु असं असताना देखील जर हे खासदार अशा पद्धतीने जर महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वारसा महाराष्ट्राला लाभून दिला, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जो महाराष्ट्राला वारसा लाभून दिला मराठी अस्मितेचा, त्याला कुठेतरी छेद करण्याचा प्रयत्न जर असे नालायक खासदार करत असेल तर शिवसेना ही अशाच पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मी फक्त आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने एवढंच बोलेल का आजचं आंदोलन झाकी होती, याच्यापुढे होणारं आंदोलन तुम्ही सगळेजण बघत राहाल आणि याच्यापुढे कुठलंच आंदोलन हे आमचं आंदोलन नसेल, तो उद्रेक असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तरी आपण कसं खडी खडतर जगलो, पण मरताना आपण चांगल्या मोठीने मारावं ही जर अपेक्षा असेल तर या नंतर असताना याच्या पुढे निवडून देऊ नका। ही आई तुळजाभवानीची शपथ तुम्हाला सगळ्यांना देतोय, मी जनता जनार्दनांना देतोय। किती निंदनीय आहे, म्हणजे आता बोलण्याला पण वाईट वाटतं ते। एखाद्या बाईची जशी काय बोली लागली जाते तशी यांची बोली लागली चालली आहे। आज आम्ही असं ऐकत होतो कुंटण खाण्यात एखाद्या स्त्रीची एखाद्या बाईची बोली लावली जात होती। त्याबद्दल आमच्या वडील आणि आजोबांनी यांनी जे आम्हाला शिकवलं त्याच्यापेक्षा घाणेरडं काम हे सगळं करतायत। किती खालच्या पातळीला घेत, पैसा सगळं काय आहे का? अरे तो ईश्वर देणारा पण आहे आणि ईश्वर घेणारा पण आहे। तुमच्या पापांच्या मध्ये ईश्वर तुम्हाला सहकार्याने साथ देणार नाही। आजही तुम्ही जागृत झाला असाल तर या पापापासून लांब व्हा, अन्यथा अधोगती देशाची तर आहे पण तुमची पण अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही। एवढं मी सांगतो आणि थांबतो।